तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पाठिंबा दिलेला आहे, काय भावना आहेत आणि काय उद्देश आहे तुमचा पाठिंबा देण्याच्या पाठीमागे? हे बघा, मी शहाजी समूहचे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक. आज जर बघितलात, गेल्या 5-7 वर्षापासून एकतर इलेक्शन झालेले नव्हते आणि ही निवडणूक जी आहे स्थानिक कार्यकर्त्यांची असते. आमच्यासारखे रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना जर कचरूभाऊसारखी जर आम्हाला साथ भेटली तर आमचं काहीतरी आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवू शकतो. आणि कचरूभाऊने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही जी रस्त्यावरची लढाई लढू त्या रस्त्यावरच्या लढाईला तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देऊ. लोकांचे जे ऊसबिलं असतील किंवा रोजच्या अडचणी असतील किंवा अनुदान असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही सपोर्ट करू असा आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण क्षमतेने आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आज कचरूभाऊच्या पाठीशी उभा आहे आणि प्रचंड बहुमताने आम्ही त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. एकीकडे धनशक्तीची विरुद्ध जनशक्तीची लढाई चालू आहे, मात्र आपण धनशक्तीला जनशक्तीच्या पाठीमागे आपण उभे राहत आहेत, काय भावना आहे तुमच्या? हे बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे, धनशक्ती जर बघितलात ते फक्त हायफाय क्वालिटी अप्पर लोकॅलिटी असून काय उपयोग नाही. आम्हाला आम्ही रस्त्यावरची लढाई लाट्याकाठी पोलिसांच्या लाटाकाट्या काढणारे आम्ही कार्यकर्ते आहात. आम्हाला आमच्यासारखाच एखादा कार्यकर्ता पाहिजे किंवा एखादा नेता पाहिजे जो आमच्या मांडीला लावून बसून सर्वसामान्यांचे प्रश्न समजेल असा नेता पाहिजे. जर हाय प्रोफाईल नेते येऊन त्याने भाषणं टुकून जातील त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण सर्वसामान्यांचे प्रश्न हे असेच राहणार आहेत. तर कचरूभाऊसारखा सर्वसामान्यातल्या कुटुंबातला माणूस आहे, त्यांना सर्व परिस्थिती जाणीव आहे. आणि विशेष म्हणजे कचरूभाऊ हे आमचे इथले लोकलचे आहेत, 24/7 आम्हाला ते अवेलेबल आहेत. त्यामुळं आम्हाला कचरूभाऊ एक आधारस्तंभ वाटतो आणि पूर्ण सर्वांगीण विकासासाठी कचरूभाऊ योग्य एक प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण क्षमतेने त्यांना सहकार्य करत आहोत. शेतकऱ्यांसाठी काय आव्हान करलं आपण? हे बघा, शेतकऱ्यांना आम्ही स्वाभिमानीतर्फे एक आव्हान करत आहोत की आपले दैनंदिन जे प्रश्न असतात, जर विकास हा एक चंद्रावर जरी युग गेलेला असलं तरी ते आपल्याला काही तेवढं नसतं, पण दैनंदिन ह्याच्यामध्ये जीवनामध्ये आपल्या जे रोजच्या समस्या असतात ते आपल्याला कचरूभाऊ सगटसारख्याच उमेदवार किंवा नेत्यांनी आपले ते सॉल्व्ह करू शकतात. आणि रोजच्या आपल्या ज्या अडचणी असतात ते आपण त्यांच्याकडे जर घराने घेऊन गेलं तर ते आपले प्रश्न मिटवू शकतात. त्यामुळे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की कचरूभाऊसारख्या सर्वसामान्य नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. एकीकडे धनशक्तीचा बलाढ्य पक्ष आहे, या विरोधात आपण लढताय, काय मत आहे आपलं? बघा, धनशक्ती जरी आमच्या विरोधात असली तर शिवसेनेला काही नवीन नाही आहे. आमच्या विरोधामध्ये जवळपास 25 वर्षापासून धनशक्तीच येते, परंतु जनसामान्याच्या वतीनं लढणारी शिवसेना आहे. त्यामुळं धनशक्ती जरी असेल तर लोकांची शक्ती आमच्या पाठीमागं आहे निश्चित. म्हणूनच आम्ही आमचा जो उमेदवार आहे जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा निश्चितपणानं निवडून येणार. आपण मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आम्हाला एवढंच आव्हान करायचं आहे की उद्याच्या 7 तारखेला आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. आज सोयाबीनचा भाव मुख्यमंत्री असताना, उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 11,000 रुपयाचा भाव होता, आज 3800 ते 5,000पर्यंत आहे. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी कोरोनाच्या संकटामध्ये असतानासुद्धा त्यावेळेस सरसकट शेतकऱ्यांची 2 लाखाची कर्जमाफी त्यावेळेस दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना उद्धव साहेबांनी जे शब्द दिला आहे ते उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना पूर्ण केला आहे. आणि त्याच धर्तीवर आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की असल्या लबाड लांडक्याच्या पाठीमागं हे सरकार तर शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आताचं सध्याचं, आणि एका शेतकऱ्यांचं हित जपूच शकत नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे उमेदवार आहेत आमचे जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार कचरूभाऊ सगट आणि आमच्या शहापूर पंचायत समितीच्या जयश्री कोळी आणि इकडे युवती पंचायत समितीच्या उमेदवार आहेत नंदाताई साखरे, यांनाच लोक मतदान करावं एवढी विनंती करतो. काय आपल्यासमोर काय आव्हान काय आहेत? आमच्यासमोर एवढे मोठमोठे बलाढ्य आव्हान आहेत. समोरचा उमेदवार बलाढ्य आहे, त्यांच्या पाठीमागे असणारी शक्ती बलाढ्य आहे. बलाढ्य जरी शक्ती असली तर प्रत्येक तळागाळातला शेतकरी, प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता आमच्यासोबत असल्यामुळं आम्हाला कशाची भीती वाटत नाही आणि आम्ही लोकांच्या जोरावरती आम्ही पुढे ही निवडणूक लढत चाललो आहे. येऊन आहे एवढंच आवाहन करतो शहापूरमधल्या सुज्ञ मायबाप जनतेला की येणाऱ्या 7 तारखेला आपले सर्वांचे लाडके उमेदवार कचरूभाऊ सगट आणि आमच्या नंदाताई साखरे यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब ठाकरे यांनी जी माझ्यावर
विश्वास ठेवून जे मला उमेदवारी दिले त्या विश्वासाला मी पात्र राहून शेतकऱ्याचे प्रश्न असतील, गावचे प्रश्न असतील, गटराचे प्रश्न असतील, रोडचे प्रश्न असतील, शाळेच्या बसेचा प्रश्न असेल, ते मी पाण्याचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्याचा पिकाचा प्रश्न असेल किंवा कांदे असतील, गहू असेल, ज्वार असेल, हे शेतकऱ्याचे जेवढे पण प्रश्न आहेत त्या प्रश्नाला मी दादांना समोर वचन देऊन मी पुढे शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मार्गी लावायचं काम मी करणार आहे निवडून आल्यानंतर, एवढं सांगू इच्छितो. एकीकडे बलाढ्य पक्ष आपल्या समोर उमेदवार उभे आहेत आणि आपण सामान्य जनतेच्या जीवावर आपण निवडणूक लढवत आहे. काय वाटतं आपल्याला, आव्हान कसलं आहे? का नाही, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष कुठलाच नाही. शिवसेनेच्या अंगामध्ये ओमदादा, परत कैलासदादा आणि ठोसून एवढी एनर्जी भरलेली आहेत ना की तेवढ्याच त्या शिवसेनेसारखा बलाढ्य पक्षी कोणच नाही. माझ्या बघण्यात तर कोण नाही. आणि शिवसेनेसारखा कट्टर माणूस पण कोण नाही मी बघितलं आतापर्यंत. आपण मतदारांना काय आव्हान कराल? मतदानाला एवढंच आव्हान करतो मी की जे तुमचे प्रश्न मार्गी लावतील, जे तुमच्या मांडीला लावून बसतील, जे तुम्हाला ग्राउंड लेवलला तुम्हाला सहकार्य करतील, ग्राउंड लेवलला तुम्हाला रोजच्या रोज दिसतील, अशा माणसाला तुम्ही मतदान करावा. जेणेकरून मतदान घेऊन मुंबई पुण्याला जाऊन बसल्यावर तुम्हाला त्याचं तोंड पण बघायला भेटणार नाही. अशा माणसाला तुम्ही मतदान न करण्याऐवजी इथल्या लोकलच्या माणसाला जर मतदान करून जर विजय करत असाल तर तुम्ही माझ्या गच्चीला धरून विचारू शकताय की कचरूभाऊ आमचं हे काम झालं नाही, कचरूभाऊ आमचं ते काम झालं नाही. मी काम करू शकतो.